उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आमदार सुभाष धोटेंनी घेतला सहभाग। उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनस्थळी आमदार सुभाष धोटे यांनी सहभाग होऊन संघटनेच्या मागण्या व आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। राज्य सरकारने तातडीने संघटनेच्या सर्व न्याय्य मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपणा, जिवती व गोंडपिंपरी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला। यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संघटनेकडून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे, प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधन वाढ करणे, गाव स्तरावर उपजीविका गावफेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनींना रोजगार संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे।